नमस्कार, स्पेशल रिपोर्ट मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी निखिला। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे ती चंद्रकांत पाटलांच्या सूचक वक्तव्याची। आजवर भाजपच्या नेत्यांकडून अनेकदा ऑपरेशन लोटसचे दावे झाले। त्यातच आता चंद्रकांत पाटलांनी आपल्या वक्तव्याने खळबळ उडवून दिली। माजी मंत्री म्हणू नका, 2 ते 3 दिवसात कळेल असं सांगून चंद्रकांत पाटलांनी अप्रत्यक्षपणे राजकीय भूकंपाचे संकेत दिले। पाहूया TV9चा यावरचा स्पेशल रिपोर्ट। चंद्रकांत पाटील माजी मंत्री म्हणू नका, 2-3 दिवसात कळेल। फोन करून सांगितलं तुम्ही पुढले 25 वर्ष माजी मंत्री राहा। पुढच्या 3 दिवसात भाजप महाविकास आघाडी सरकार पाडणार। हम जब पासा पलटेंगे तो हमको सीढ़ी की जरूरत नहीं पड़ेगी। फडणवीसांच्या या फिल्मी डायलॉगला 7 महिने झालेत। बिना सीडी के पासा पलटेंगे असं म्हणून फडणवीसांनी सूचक इशारा दिला होता आणि आता 2 किंवा 3 दिवस होय, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनीही आणखी एक सूचक विधान करून राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे। माजी मंत्री म्हणू नका, 2-3 दिवसात कळेल असं वक्तव्य चंद्रकांत पाटलांनी केलं। त्यामुळे भाजप 2 ते 3 दिवसात असं काय करणार आहे की चंद्रकांत पाटील मंत्री होणार आहेत? चंद्रकांत पाटील पिंपरी चिंचवड मधील देहू गावात एका कार्यक्रमासाठी आले होते। त्यावेळी सूत्रसंचालकानं दादांचा उल्लेख माजी मंत्री केला। त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी संभाव्य राजकीय भूकंपाचे संकेत दिले। चंद्रकांत पाटलांनी पुढच्या 2 ते 3 दिवसांचा मोठा उलटफेर होईल असंच भासवण्याचा प्रयत्न केला आणि महाविकास आघाडीनं जाहीर समाचार घेतला। चंद्रकांत पाटील ते सगळ्यांना सांगत होते की मला माजी मंत्री म्हणू नका, बरोबर ना? 2 दिवस थांबा, मला माजी मंत्री म्हणू नका। मी त्यांना फोन करून सांगितलं तुम्ही पुढले 25 वर्ष माजी मंत्री राहा। मी काही कुठला भविष्यकार नाहीये। कदाचित चंद्रकांत पाटलांना भविष्य कळत असेल म्हणून ते म्हणत असतील, त्याचं म्हणण्याचं रूप काय मला माहिती। महाविकास आघाडीची सत्ता स्थापन झाल्यापासूनच भाजपच्या दिग्गज नेत्यांनी ऑपरेशन कमळचा इशारा दिला। वेगवेगळ्या डेडलाईनही दिल्या, पण 22 महिन्यात काही भाजपला यश आलेलं नाहीये। हम जब पासा पलटेंगे तो हमको सीढ़ी की जरूरत नहीं पड़ेगी। सप्टेंबर पर्यंत जेमतेम सरकार चालेल, त्यानंतर चालणार नाही, कारण चालतच नाही सरकार सध्या। राष्ट्रवादी काँग्रेस प्रत्येक पक्षात वाद आहेत, 2 पक्षात वाद आहेत, त्यामुळे सरकार चालेल कसं? एकमत नाही 3 पक्षाचं। पदवीधर किंवा शिक्षक मतदारसंघाचा विजय हा उद्याच्या सत्तांतराचा पाया असेल। महाराष्ट्रात ऑपरेशन कमळ अजिबात सोपी गोष्ट नाही। भाजपकडे सध्या 106 आमदार आहेत आणि बहुमताचा आकडा 144 इतका आहे। त्यामुळे बहुमतासाठी भाजपला 38 आमदारांची गरज आहे आणि एकाच वेळी महाविकास आघाडीतून एवढ्या मोठ्या संख्येने आमदार फोडणं किंवा एखाद्या पक्षाच्या आमदारांचा गट फोडणं हे कठीण आहे। 106 आमदार असून विरोधी पक्षात राहण्याची वेळ भाजपवरती आली आहे। आता 2 ते 3 दिवसात कळेल असं सांगून चंद्रकांत पाटलांनी जो सूचक इशारा दिलाय त्यात खरंच दम आहे की मग दादांचा खळबळ उडवण्याचा प्रयत्न आहे हे 3 दिवसात स्पष्ट होईलच। ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी।